नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्नच्या एका खूप इंटरेस्टिंग लर्निंग पाथवर नजर टाकणार आहोत. त्याचं नाव आहे प्रोटेक्ट नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर इन ॲझ्युअर. आता हे नाव ऐकून घाबरू नका. हे असं आहे जसं आपण एका डिजिटल किल्ल्याचा बांधकाम शिकणार आहोत. आपला डेटा आणि ॲप्लिकेशन्स सुरक्षित ठेवण्यासाठी भिंती कशा बांधायच्या, खंदक कसे खणायचे आणि पहारेकरी कुठे उभे करायचे, हे सगळं यात शिकायला मिळेल. आपण याला 3 मोठ्या भागांमध्ये विभागून समजून घेऊ. आणि हो, काहीही टेक्निकल ज्ञान नसलं तरी चालेल. आपण अगदी सोप्या घरगुती उदाहरणांनी सगळं समजून घेणार आहोत. जणू काही आपण एकत्र बसून स्क्रीनवर सगळं पाहत आहोत. अगदी बरोबर. आणि या चर्चेचा उद्देश प्रशासक म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटर आणि सुरक्षा अभियंते सिक्युरिटी इंजिनियर्स यांना तयार करणे आहे. यामध्ये आपण ॲझ्युअरमधल्या आपल्या नेटवर्कला कसं सुरक्षित करायचं ते पाहणार आहोत. यात व्हर्च्युअल नेटवर्क, फायरवॉल, एन्क्रिप्शन आणि डीडॉस संरक्षणासारख्या गोष्टींचा समावेश आहे. थोडक्यात सांगायचं तर आपल्या डिजिटल मालमत्तेसाठी एक अभेद्य सुरक्षा कवच कसं तयार करायचं याची ही ब्लूप्रिंट आहे. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. चला, आपल्या किल्ल्याच्या पायाभरणीला सुरुवात करूया. पहिला मॉड्यूल आहे व्हर्च्युअल नेटवर्कसाठी सुरक्षा. याला आपण आपल्या डिजिटल घराचं कंपाऊंड समजूया. या कंपाऊंडमध्ये कोण येणार, कोण जाणार यावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे, बरोबर ना? यात आपण नेटवर्क सिक्युरिटी ग्रुप्स म्हणजे NSGs बद्दल शिकणार आहोत. हे म्हणजे आपल्या कंपाऊंडचे वॉचमन आहेत. ते ठरवतात की कोणत्या गाडीला आत येऊ द्यायचं आणि कोणाला बाहेरच थांबवायचं. मजेशीर आहे ना? हो, पण यात एक महत्वाची गोष्ट आहे. हे NSGs फक्त येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवत नाहीत, तर ते नियम पण लागू करतात. जसं की फक्त ओळखपत्र असलेल्यांनाच प्रवेश मिळेल. यासोबतच आपण व्हर्च्युअल नेटवर्क पिअरिंगबद्दलही बोलणार आहोत. हे म्हणजे 2 शेजारच्या सोसायट्यांनी आपापसात एक छोटा रस्ता तयार करण्यासारखा आहे, जेणेकरून लोकांना बाहेरच्या मेन रोडवर न जाता थेट एकमेकांकडे जाता येईल. यामुळे प्रवास सुरक्षित आणि जलद होतो. अच्छा, म्हणजे एक शॉर्टकट तयार करण्यासारखं. अगदी. आणि VPN गेटवे म्हणजे काय? तर समजा तुम्हाला तुमच्या घरातून ऑफिसच्या नेटवर्कमध्ये सुरक्षितपणे लॉग इन करायचं आहे. हा गेटवे एक गुप्त भुयारी मार्ग तयार करतो, जो फक्त तुम्हालाच वापरता येतो. वाह, म्हणजे VPN म्हणजे एक सिक्रेट बोगदा. मग एक्सप्रेस रूट काय आहे? ते पण असंच काहीतरी आहे का? एक्सप्रेस रूट म्हणजे तुमच्या घरापासून ऑफिसपर्यंत एक खासगी सुपरफास्ट हायवे बांधण्यासारखा आहे. हा मार्ग फक्त तुमच्यासाठी असतो, त्यामुळे त्यावर ट्रॅफिक जॅम होत नाही आणि तो जास्त सुरक्षित असतो. बरोबर. अगदी बरोबर पकडले. आणि या सगळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी नेटवर्क वॉचर नावाचा एक सिक्रेट एजंट पण आहे, असं मी वाचलंय. तो आपल्या नेटवर्कमध्ये काही गडबड तर नाही ना, हे सतत तपासत असतो. हो, हा मॉड्यूल म्हणजे पाया आहे. यात आपण नेटवर्कचा आराखडा कसा बनवायचा, वाहतुकीचे नियम कसे ठरवायचे आणि सुरक्षित मार्ग कसे तयार करायचे हे शिकतो. हे पक्क झालं की पुढच्या गोष्टी खूप सोप्या होतात. उत्तम. चला, आता आपल्या किल्ल्याच्या आत जाऊया. दुसरा मॉड्यूल आहे खाजगी ॲक्सेससाठी सुरक्षा. आता आपण आपल्या किल्ल्यातील महत्त्वाच्या खोल्यांबद्दल बोलणार आहोत, जसं की खजिना किंवा राजाची खोली. या खोल्यांमध्ये प्रत्येकाला प्रवेश नसतो. यासाठी आपण सर्व्हिस एंडपॉइंट्स आणि प्रायव्हेट एंडपॉइंट्स वापरणार आहोत. हे म्हणजे त्या खास खोल्यांचे गुप्त दरवाजे आहेत का, जे फक्त निवडक लोकांनाच दिसतात आणि वापरता येतात? खूपच आकर्षक उदाहरण आहे. याला आपण असं समजूया की ॲझ्युअरच्या सेवा म्हणजे डेटाबेस वगैरे या सार्वजनिक ठिकाणी आहेत. सर्व्हिस एंडपॉइंट तुमच्या व्हर्च्युअल नेटवर्कमधून त्या सेवेपर्यंत एक VIP लेन तयार करतो. अच्छा, एक VIP लेन. हो. तर प्रायव्हेट एंडपॉइंट त्या सेवेला तुमच्या स्वतःच्या नेटवर्कमध्येच एक खाजगी पत्ता देतो. जणू काही तुम्ही बँकेची शाखाच तुमच्या घरात आणली आहे. त्यामुळे तुमचा डेटा कधीच सार्वजनिक इंटरनेटवर जात नाही. अरे वाह, म्हणजे माझा डेटा घरातल्या तिजोरीसारखा पूर्णपणे सुरक्षित राहतो. हे तर खूपच छान आहे. या मॉड्यूलमध्ये ॲझ्युअर ॲप सर्व्हिस आणि फंक्शन्सला व्हर्च्युअल नेटवर्कसोबत कसं जोडायचं हे पण सांगितलंय. हे म्हणजे काय म्हणता येईल, तुमच्या घराच्या किचनला थेट तुमच्या बागेतील भाजीपाला मिळावा यासाठी एक छोटी ट्रॉली लाईन तयार करण्यासारखं आहे. सगळं ताजं आणि सुरक्षित. बरोबर. या मॉड्यूलचा मुख्य उद्देश हाच आहे की आपल्या महत्त्वाच्या सेवा आणि डेटा यांना बाहेरील जगापासून पूर्णपणे वेगळं आणि सुरक्षित कसे ठेवायचं. यामुळे संवेदनशील माहिती लीक होण्याचा धोका जवळजवळ नाहीसा होतो.
किल्ला आतून तर सुरक्षित झाला, पण बाहेरून येणाऱ्या हल्ल्यांपासून कसं वाचायचं? त्यासाठी आहे तिसरा मॉड्यूल, सार्वजनिक ॲक्सेससाठी सुरक्षा. आता आपण आपल्या किल्ल्याचा मुख्य दरवाजा आणि त्यावरील पहारेकऱ्यांबद्दल बोलणार आहोत. कारण काही लोकांना आपल्याला आत येऊ द्यावंच लागतं, जसं की आपले ग्राहक. यात पहिली गोष्ट आहे TLS, म्हणजे ट्रान्सपोर्ट लेयर सिक्युरिटी. हे म्हणजे दोन लोक जेव्हा बोलत असतात तेव्हा त्यांचं बोलणं कोणी तिसरं ऐकू नये यासाठी वापरली जाणारी सांकेतिक भाषा. बरोबर ना? अगदी बरोबर. आणि मग येतो Azure फायरवॉल आणि ॲप्लिकेशन गेटवे. हे आपल्या किल्ल्याचे मुख्य सैनिक आहेत. Azure फायरवॉल हे तपासतो की कोणतीही धोकादायक गोष्ट जसं की व्हायरस आत येत नाहीये ना. तर ॲप्लिकेशन गेटवे हे एका कुशल वाहतूक पोलिसासारखं काम करतं. तो येणाऱ्या विनंत्यांना योग्य ठिकाणी पाठवतो, जेणेकरून एकाच जागेवर गर्दी होणार नाही आणि सगळं सुरळीत चालेल. म्हणजे एक ट्रॅफिक मॅनेजर? हो. अहो, येचणेगड एक वेब ॲप्लिकेशन फायरवॉल म्हणजे WAF नावाचा विशेष सैनिक असतो, जो वेबसाईटवर होणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या हल्ल्यांना ओळखतो आणि रोखतो. म्हणजे WAF हा आपला वेब बॉडीगार्ड आहे आणि यात DDoS प्रोटेक्शनबद्दल पण सांगितलं आहे. हे काय आहे? असं समजा की एकाच वेळी हजारो लोक तुमच्या दरवाजावर येऊन बेल वाजवत आहेत, जेणेकरून खरा माणूस येऊच शकणार नाही. हे तसंच काहीतरी आहे का? अगदी अचूक उदाहरण. DDoS हल्ला म्हणजे तोच प्रकार. Azure DDoS प्रोटेक्शन अशा बनावट गर्दीला ओळखतो आणि त्यांना मुख्य दरवाजापर्यंत पोहोचण्याआधीच दुसरीकडे वळवतो, जेणेकरून आपलं खरं काम थांबणार नाही. भारी आहे. हो. आणि यासोबतच Azure फ्रंट डोर आणि CDN सारख्या सेवा आपल्या वेबसाईटला जगभरातील वापरकर्त्यांसाठी जलद आणि उपलब्ध ठेवण्यास मदत करतात. तर आज आपण अझोरमध्ये आपला डिजिटल किल्ला कसा बांधायचा आणि सुरक्षित ठेवायचा हे पाहिलं. पहिल्या मॉड्यूलमध्ये आपण पाया आणि अंतर्गत रस्ते बांधले. दुसऱ्यामध्ये आपण आपल्या खजिन्याच्या खोल्या सुरक्षित केल्या. आणि तिसऱ्यामध्ये आपण बाहेरील हल्ल्यांपासून संरक्षणासाठी भिंती आणि सैनिक तैनात केले. सगळे एकदम पद्धतशीर आहे. हो. हे सर्व शिकल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की सुरक्षा ही एकाच ठिकाणी करण्याची गोष्ट नाही, तर ती प्रत्येक स्तरावर म्हणजे लेयर बाय लेयर करावी लागते. आता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आहे. आपण आपल्या डिजिटल मालमत्तेच्या सुरक्षेसाठी अनेक स्तरांवर विचार करतो, बरोबर? पण आपल्या दैनंदिन जीवनातील डिजिटल सुरक्षेसाठी म्हणजे सोशल मीडिया, ईमेल यासाठी आपण इतके स्तर तयार करतो का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?